आमचं राजकारण असं काही नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे की मी जे बोलेन ते शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलेन. फक्त मी एवढी आपल्याला खात्री देतो की जे मी बोलेन ते आधारपूर्वक बोलेन, म्हणजे त्याला निश्चित स्वरूपाचा आधार असेल, ज्याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणतो आपण तसा तो असेल याची मी आपल्याला खात्री देतो. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केल्यानंतर आणि आपण तो करावा, विशेषतः तरुण मंडळीला माझा खूप आग्रह आहे की त्यांनी शिवचरित्राचा अभ्यास करावा. पण ते आताही बोलून टाकतो बघितलं की शिवाजी महाराजांचा अभ्यास करणं हे जितकं आवश्यक आहे आपल्याला म्हणजे या राष्ट्रातल्या प्रत्येक खरं जगातल्या, पण जगाचं राहू द्या, निदान आपल्या देशातल्या प्रत्येक माणसानं अगदी वर काश्मीरपासून ते खाली कन्याकुमारीपर्यंत सर्वांना या चरित्राचा अभ्यास करण्याची नितांत आवश्यकता आहे. इतकं ते महत्वाचं आहे. मी यातली पोथी निष्ठा सांगत नाहीये की अमका ग्रंथ एकादशीच्या दिवशी वाचावा, पुण्य मिळतं अशा अर्थाने मी ते बोलत नाही. आपल्या जीवनाला, आपल्या सामाजिक जीवनाला आणि आपल्या राष्ट्रीय जीवनाला इतका उत्कृष्ट मार्गदर्शक चरित्र ग्रंथ म्हणजे घडलंय, फॅक्ट्सच सगळेच आहे. या सगळ्या फॅक्ट्स चरित्रातल्या या नोंदवल्या गेलेल्या किंवा आज उपलब्ध आहेत आपल्याला, या सगळ्या असे अतिशय तुम्हा आम्हाला सगळ्यांना या दिवसाला उपयुक्त आहे. पुढे वाचतच नाही, माहितीच नाही लोकांना. आता मी एक उपक्रम केला सुमारे 3 वर्षापूर्वी की ओडिया म्हणजे ओडिसा, या ओडिसामध्ये ओडियन भाषेमध्ये म्हणजे ओडिसाच्या भाषेत, त्याची आपली अशी मराठी आहे तशी त्यांची प्रांतिक भाषा, त्यांची मातृभाषा ही ओडिया आहे. त्या ओडिया भाषेमध्ये शिवचरित्र मी लिहून घेतलं. मला तर काही ओडिया येत नाही आणि ते म्हणजे आपल्याकडे काहीच नाहीये. ते माझे मित्र आहेत तिथे, त्यामुळे आमच्याकडे काही नाहीये. शिवाजी महाराज आपलं ते नाव फक्त लोकांना माहिती, त्याच्या पलीकडे काही नाही. म्हणलं तुमच्यापासून सुरुवात करू. ओडिया भाषेतल्या अत्यंत जाणकारांना मराठी पण उत्तम समजतं अशा एका विद्वान लेखकाच्या वतीनं हे पुस्तक मी प्रसिद्ध केलं. मी त्यांच्याकडनं लिहून घेतलं आणि छापून प्रसिद्ध केलं आणि त्याचे 1000 प्रती छापले. गेल्या 3 वर्षातला छापून झाल्या, बाजारात आल्या. 3 वर्षातला अनुभव असा आहे की त्याच्या 50ही प्रती खपलेल्या नाही. आणि बुक सेलर्स किंवा शाळा कॉलेजमधले लायब्ररियन्स वगैरे जे आहेत ना, तेही पण ते माझं पुस्तक जरा बाजूला ठेवतात. अपरिचित विषय हे त्याचं काय, हे काय आम्हाला काय म्हणजे लोकांना त्याचं आकर्षण नाही अशा अर्थानं ते बाजूला ठेवतात. म्हणजे माझ्याविषयी दुसरं कोणी लिहिलं म्हणजे ते वाचतील अशी खात्री आता देता येत नाही. परंतु इतकं अज्ञान किंवा इतकी अनास्था म्हणा ही आपल्याकडे अनेक बाबतीमध्ये त्यात शिवचरित्रपण की ज्याची नितांत आवश्यकता आहे, त्याच्या बाबतीतली अनास्था म्हणजे आपलं नुकसान. शिवचरित्राचा एक भाग आपल्याला असं दिसतो. शिवचरित्राचा आग्रह आता सरांनी सांगितलं तर एकाच वाक्यात की शिवचरित्राची शिवचरित्र सर्वत्र पोहोचवलं पाहिजे. अगदी खरं आहे, पण ते कशा करता पोहोचवलं पाहिजे ते एकाच वाक्यात सांगायचं झालं तर मी असं सांगेन, वाक्य पण लहानसच असेल की आपल्या जीवनात तुमच्या माझ्या सर्वांच्या, स्त्री असो पुरुष असो, आपल्या जीवनात स्थायी भाव देशभक्तीचा, समाजभक्तीचा असावा याची नितांत आवश्यकता आहे, गरज आहे ना. मग त्याकरता शिवचरित्र अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त आहे. म्हणतो ना रामबाण औषध, तसं ते रामबाण औषध. तो स्थायी भाव त्या माणसाचा. शिवाजी महाराजांचा या देशावरती देशभक्ती हा शब्द त्याला नाही करता, किंवा राष्ट्र हा शब्द वेगळ्या अर्थाने तिथे वापरलेला आहे. राष्ट्र म्हणजे प्रदेश अशा अर्थाने वापरलेला आहे. शिवचरित्र राष्ट्र हा शब्द त्या काळात वापरलेला मी आपल्याला कमीत कमी 100 ठिकाणी किंवा 100 जुना पुराव्याचं दाखवू शकेन, आपल्याला एक वाचायला मिळेल. पण ज्या अर्थाने आपण आता राष्ट्र हा शब्द वापरतो, नेशन
या अर्थाने तो तिथं वापरलाय, प्रदेश अर्थाने तो वापरलेला आहे. फलटण भाग, सातारा भाग झालाय, पण त्यांनी फलटण राष्ट्र म्हटलंय, म्हणजे भाग प्रदेश असा अर्थाने तो वापरलेला आहे. मला काय म्हणायचं ते आपल्या लक्षात आलेलं आहे. राष्ट्र, देशभक्ती, राष्ट्रभक्ती या अर्थाची जी आजची संकल्पना तुम्ही आम्ही वापरतो, हे धरतो, ती त्यावेळेला नाही. निश्चित आहे, ते कुठेही दिसत आहे, पण कृती आहे. ती कृती इतकी मोठी आहे की आपण आज म्हणतो, मी आत्ताच बोललो की राष्ट्रीय आणि सामाजिक जीवनाकरता जास्त असलेलं रामबाण असं काय असेल तर ती शिवचरित्र आहे. मी आता अगदीच बोलतो स्वतः, इतकी नितांत त्याच्यामध्ये जी सक्रिय देशभक्ती आहे, ज्याला साकार झालेलं, प्रत्यक्ष प्रयोग सिद्ध झालेलं असं ते एक मोठं चरित्र आपल्या पुढे आहे की ते अनुभवाने केवळ नव्हे, प्रत्यक्षात ते जगले, त्यांनी दाखवून दिलं देशभक्ती म्हणजे काय. देशभक्ती शब्द माहित नाही ना, तानाजी मालुसरेंनी दाखवून दिलं देशभक्ती म्हणजे काय. त्यांनी म्हटलं असं की काय तानाजीराव पुणेकडे निघाले तर ते असे म्हटले नसते देशाच्या कार्यकर्ता असं आहे मग, पण ते करतायत ते मात्र देशाच्या कार्यकर्ता, ते आपल्यालाही पण मान्य करावं लागेल. ती कृती झाली म्हणजे माझ्या म्हणण्याला जास्त पूर्वकच आहे असं मला वाटतं की स्थायी भावच मुळे हा आहे, जीवनातला स्थायी भावच आहे की देशभक्ती आहे. तुम्ही मी जे देशभक्त होतं सध्या ते रोमॅन्टिक पेट्रियट्स, वी आर नॉट बॉर्न पेट्रियट्स. त्यावेळेला आपण बॉर्न ट्रेटर्स असू शकतो आजच्या काळात, बॉर्न स्लेव्स होतोच, पण बॉर्न पेट्रियट मात्र नाही. काहीतरी चिकटावं लागतं, काही सांगावं लागतं. मी उलटा प्रश्न कशाला पाहिजे शिवचरित्र, अभ्यास सोडून दररोज वाचावं, काय आवश्यकता आहे शिवचरित्राची. ते रक्तातच असलं पाहिजे, रक्तातच असलं. मी मागे 2-4 वेळा तरी उल्लेख केला असेल दादरमध्ये की मी लंडनमध्ये काही अभ्यासाला गेलेलो असतो ना, तिथे आता मी आता गेलो तर त्याला 10-12 वर्ष झाली, अगदी पहिल्यांदा ज्यावेळेस गेलो तिथे त्यावेळेस तिथं माझ्या बरोबर योगाने एक चांगला अभ्यासक मला मिळाला की ज्यानं मराठी इतिहासाचा अभ्यास केला होता. त्याचं नाव डॉक्टर जोसेफ शॉ, ते आहे फक्त विद्यमान आहे. ते बोलत होते, ते त्याचा विशेष मराठी इतिहास होता हा योगा आहे, त्यामुळे ते एकदमच त्यांचं आमचं सूत्र आणि गोत्र जमलं. त्या मी त्यांना विचारलं, कारण रोज लंडन शहरामध्ये मी रोज 1 तास तरी हिंडत होते पाहण्याकरता. किल्ले कसे आहेत, राजवाडी कसे आहेत, म्युझियम्स कसे आहेत, शाळा कशा आहेत, कॉलेजेस कसे आहेत, झोपडपट्ट्या कशा आहेत. इतकंच नाही, हसायला पण आपण हसू नका. सार्वजनिक संडास आणि बाथरूम्स कशा आहेत या सुद्धा मी पाहिल्या. त्या लोकांचा स्थायी भाव काय, आणि हे आपल्या इथं सांगू नका काय हरकत नाही आहे. मी पुलभाई म्हणजे देशपांडे, पु ल देशपांडे इथून जाण्यापूर्वी का पहिल्यांदा जात होतो तेव्हा मी त्यांना विचारलं, म्हटलं भाई लंडनला जाणार आहे, इंग्लंडमध्ये, युरोपमध्येही जाणार आहे, थोडा मी काय काय पाहू. आता मला माझ्या प्रश्नाचा अर्थही त्यांना कळला. ते म्हणले तुम्ही राजवाडे किल्ले म्युझियम्स वगैरे पाहिलं तर ते सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही जर खरंच काही पाहणार असाल ना तर त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही प्रथम पहा, तिथले सार्वजनिक संडास आणि बाथरूम पहा. हसू नका असं म्हणले मला, हसू नका, हा माझा विनोद नाहीये. तिथं पुढं बोलतात ते सगळं विनोदित असतं असं घेऊन जातात. पण खरंच तुम्ही पहा माणसांचा स्थायी भाव काय, ती स्वच्छता, तिथं असलेलं जे काही असावं असतं ते स्वच्छतेचं वातावरण त्या संडास आणि बाथरूम मध्ये सुद्धा दिसतं. त्याचं राष्ट्र समजतं. काय तो स्थायी भाव आहे, तो शिवाजी महाराजांचा स्थायी भाव देशभक्ती आणि समाजभक्ती हाच आहे. तो तुमचा आमचा आहे का? नाही, खरं नसतो, अजिबात नसतो. एक उदाहरण तुम्ही अनेकदा देतो आणि ते आपण रोज अनुभवतो. न सोडून ठेवतो, दात घसत असतो आणि
टीव्ही ओरडत असतो पाणी कमी वापरा, ते आपल्याला ऐकू पण येत असते. काही नंतर स्थायी भाव नाही येतो, त्याने नको वापरतो नकल तुला तू थोडं पाहिजे मग थोडं बोलता येईल पाहिजे, बाकी बंद कर ना. हा स्थायी भाव झाला म्हणजे आपोआप सांगायची शिकवायची गरज नको. हा स्थायी भाव आपल्यामध्ये आहे का? नाही. सहजपणे रस्त्यात थुंकतो, मुद्दाम करतो असे पण मी म्हणणार नाही, मुद्दाम थुंकतो नाही. ते स्थायी भाव तुमचा असा आहे की स्वच्छतेची आरोग्याची महती आम्हाला पटून सुद्धा म्हणजे तोंडपाठ आहे, पण आमच्या जीवनात नाही. आमच्या आता तो स्थायी भाव बनलेला नाही. देशभक्ती आमचा स्थायी भाव नाही. शिवाय महाराजांचा स्थायी भाव आहे. मग त्यांनी तो काही पत्रात नाही व्यक्त केलेला आहे. त्यांचं एक पत्र आहे भाव अति सुंदर होत आहे. त्याचं मराठी भाषांमध्ये आता प्रसिद्ध आता म्हणजे थोडीच प्रसिद्ध झालेलं आहे. सुरतेच्या सुभेदाराला त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. सुरतेचा त्यावेळेला मी जेव्हा बोलतो त्यावेळेचा जो सुभेदार होता त्याचा होता अली खान. पहिला इनायत खान म्हणून सुभेदार होता. त्याच्यानंतर मग इसवी सन 1665 मध्ये तो इनायत आपला अली खान होता. त्याला पुढे शिवाय महाराजांनी 1671 मध्ये एक पत्र लिहिलेलं आहे. पत्र इतकं सुंदर आहे आपल्याला वाटेल की आजच्या काळातल्या कुणीतरी एखाद्या पडीक कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंची, सावरकरांची आणि अशाच थोर देशभक्तांची भाषणं ज्यांनी ऐकलेली आहेत त्यांनी लिहिलेलं असं आपल्याला वाटतं. इतकं देशभक्तीने ओतप्रोत भरलेलं असं ती शिवाय महाराजांचं पत्र आहे. ती शेवटच्या मुली त्या पत्रात त्यांनी असं लिहिलंय. मध्यपुरतं बोलतो सगळं पत्र ते आपल्याला सगळं शक्य नाही. तासान सव्वा तास थोडं शिवाय तरी समजतं काय जे काही शक्य असेल तेवढं आपण बोलणार. पण त्याने असं त्यात लिहिलंय का त्या सुभेदाराला अली खानला की तुम्ही काय समजता, तुमच्या मोठ्या मोठ्या फौजा या इकडे माझ्यावरती येत आहेत, हल्ले करतात, कधी यश म्हणत नाहीये, का मिळत नाहीये याचा तुम्ही विचार केलात कधी? मी माझ्या मातृभूमीचं रक्षण केल्याशिवाय कधीही राहणार. ते माझं कर्तव्य आहे. फर्ज असा शब्द आहे, फर्ज कर्तव्य आहे. इतका तो स्थायी व्हाय सहज लिहून गेले. पण आठवून निबंध द्यावा तुम्ही आम्ही 10 मार्का करता असा तो पडीक निबंध नाही. स्थायी भाव आहे. स्वतःच्या मनातला भाव त्यांनी व्यक्त केला की तुम्ही कागदी घोडे तुमचे जे घोडे येतात आमच्याकडे शाहिस्ते खान आला. शाहिस्ते खानच्या बरोबर 78,000 मी करेक्ट बोलतोय, मी जे बोलतोय ते बरोबर बोलतोय. 78,000 घोडेस्वार होते. 500 लढाऊ हत्ती होते. लढाऊ हत्ती म्हणजे चिलखती हत्ती. आजच्या काळात जे रणगाडाला महत्व आहे ते त्या काळामध्ये चिलखती हत्तीला महत्व आहे. मग बाकीचा तपशील नको आपल्याला. इतकं सामर्थ्य घेऊन आलेला शाहिस्ते खान शेवटी रडत परत गेला. तो का गेला? कारण आम्ही आमच्या मातृभूमीचं रक्षण केल्याशिवाय कधी राहणार. तुमचे कागदी घोडे तुम्ही किती हा शब्द वापरलाय कागदी घोडे. तुम्ही कागदी घोडे किती नाचवले म्हणजे किती वेळ किल्ल्यावर तुम्हाला आद्यपत्र आली बादशाची आणि तुम्ही किती वेळ आम्हाला दमदा दिली पत्र पाठवली तरी तुम्हाला त्यात यश मिळणार. इतका स्पष्ट उल्लेख आजच्या भाषेत आजच्या काळामध्ये एखाद्याच बाळासाहेब ठाकरे ते जे बॉर्न देशभक्त आहेत, एखाद्याच सावरकर आणि आपल्यामध्ये आपण सामान्य साधे फक्त आपल्यामध्ये असे देशभक्त नक्की आहे. ते कोणी असतील ते असे एखादे अज्ञात म्हणजे ज्यांचं नाव माहिती म्हणून अज्ञात असे हेच बोलू शकतात. इतकी स्पष्ट